मोहोळ तांदुळवाडी बाह्य वळण मार्ग मंजुरीच्या अंतिम टप्प्यात पोहोचला असून राष्ट्रीय महामार्ग विभागाने 107 किलोमीटर लांबीच्या आणि 10 मीटर रुंदीच्या या मार्गाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केला असून लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सोलापूर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा मोहोळ तांदुळवाडी बाह्य वळण मार्ग मंजुरीच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे। राष्ट्रीय महामार्ग विभागाने 107 किलोमीटर लांबीच्या आणि 10 मीटर रुंदीच्या या मार्गाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केला असून लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सोलापूर शहरापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावरून जाणारा हा बाह्य वळण मार्ग मोहोळ ते तांदुळवाडी असा असणार आहे। सध्या या मार्गाची रुंदी काही ठिकाणी 5 तर काही ठिकाणी 7 मीटर आहे। प्रस्तावानुसार संपूर्ण मार्ग 10 मीटर रुंद करण्यात येणार आहे। या प्रकल्पासाठी अंदाजे 900 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून नवीन पुलांच्या उभारणीसाठी सुमारे 100 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी लागणार आहे। रुंदी वाढवण्यासाठी भूसंपादनही करावे लागणार आहे। हा मार्ग मोहोळ, कुरुल, कागदी, तेराबैल, औरात, बेंकळगी, कामवल, वळसंग, धोत्री, मुस्ती आणि तांदुळवाडी या गावांमधून जाणार आहे। सध्या विजयपूरहून हैदराबादकडे आणि कर्नाटकातून आंध्र प्रदेशाकडे जाणारी वाहतूक सोलापूर शहरातून जात असल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते। नवीन बाह्य वळण मार्ग सुरू झाल्यानंतरही जड वाहतूक शहराबाहेरून वळवता येणार असून शहरातील वाहतूक ताण मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे। मोहोळ तांदुळवाडी मार्गाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केला आहे। प्रस्तावातील त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत। मंजुरीनंतर रुंदीकरण, भूसंपादन आणि पुलांच्या उभारणीची कामे हाती घेतली जातील। केंद्र शासनाची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळणार असून सोलापूर शहरातील वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे।